शेतकरी बंधूंनो नमस्कार. तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका तेथील लोणी मावळा इथं आहे, मावळा डेअरी फार्म. तर त्यांचे ओनर वगैरे आपल्या सोबत आहेत. यांचाही मशीनचा गोठा आहे, 40 मशीनचा गोठा आहे. आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. म्हशी खरेदी ही दुग्ध व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट असते. जी ज्यांना कोणाला दुग्ध व्यवसाय करायचा असेल त्यातील पहिली गोष्ट म्हणजे म्हशी खरेदी. तर आपण त्यांनी कुठून म्हशी खरेदी केल्या, त्यांचा काय अनुभव सांगतोय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ते गोठा व्यवस्थापन कसे करतात याची पण माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता एकदा व्यवस्थित सांगा शेतकऱ्यांना. माझं नाव राहुल रमेश मावळे, लोणी मावळा, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. बरं, आता तुमच्याकडे किती म्हशी आहेत? आता सध्या माझ्याकडे 40 म्हशी आहेत. कोणत्या जातीचे आहेत? पूर्ण मुरा जातीचे आहेत. बरं, हा व्यवसाय तुम्ही कधीपासून केला चालू साधारण 3 वर्ष झाले. 3 वर्षापासून करतो. बरं, सुरुवातीला किती म्हशी होत्या? सुरुवातीला 10 म्हशी होत्या, तर टप्प्याटप्प्याने वाढवत आतापर्यंत 40 झाले. 10च्या तुम्ही 40 केल्या? 40 केले. बरं, म्हशी ह्या खरेदी कुठून केल्या? ह्या पूर्ण हरियाणातील जिंदमधून. तर ते व्यापारी आहेत त्यांच्या अशोकभाई नेहरा आणि एक प्रवीणभाई नेहरा म्हणून त्यांच्याकडून खरेदी केली. म्हणजे हरियाणातील नेहरा डेअरी फार्मकडून तुम्ही ह्या म्हशी सगळ्या? नेहरा डेयरी फार्म के ओनर यहाँ है जो हरियाणा में बफेलो का सेल परचेस का काम करते हैं. हमारे साथ वो बैठे थे, उनका हम इंटरव्यू लेंगे कि क्या वहाँ क्या प्रोसेस रहती है, क्या रेट है और कैसे वो हम खरीद सकते हैं उनके साथ. सर जी नमस्कार. नमस्कार. हमारे चैनल के ऊपर आपका स्वागत है. सभी भाइयों को राम राम मेरी हरियाणा की तरफ से. तो आपका डेयरी फार्म का नाम और पूरा पता बताओ. मेरा जी नेहरा डेयरी फार्म से हैं हम. जिंद से सारा 18 किलोमीटर दूर हमारा गांव है, जो कि दिलोवाड़ा नाम है गांव का. तो वहीं से हम भैंसें अवेलेबल कराते हैं. हाँ, मेरी खुद की पर्सनल भैंसें होती हैं, 7-8 भैंसें हैं. लेकिन हम गांव-गांव से, जैसे कस्टमर है, ये भाई हैं, वहाँ जाते हैं, भैंस दिखाते हैं, इनको जो पसंद आए वो वहाँ से लेते हैं. हाँ. तो इन्होंने तुम्हारे यहाँ से जो बफेलो खरीदी है वो खरीदे है क्या? इन्होंने मेरे पास से अभी खरीदी है 30 भैंसें. 10 और बाजू में 10 इधर उधर वो हैं, महाराष्ट्र में ही हैं. और तो मैं आज इसलिए आया था. खुद ये भी मेरे को बोलते रहते थे, भाई आओ कभी आओ महाराष्ट्र घूम के आओ. और एक जैसे कि ये वीडियो का चला हुआ है, जैसे आपके चैनल पे भी मैंने देखा काफ़ी वीडियोस वगैरह आती हैं. और तो मेरे को सोचा कि क्यों ना वहीं जाके मैं वीडियो बनाऊं जहाँ मेरी भैंस गई हुई है. अभी हरियाणा में भी खूब वीडियो बनाते हैं भाई, सब ठीक है, अच्छा है, सब भैंसें अच्छी देते हैं. मैं किसी के बारे में ये नहीं कहूँगा कि वो है. तो वहाँ से यहाँ से वीडियो बनाने का मेरा यही वो है कि जो भी भाई वहाँ जाता है, कोई खुद की डेयरी पे भी भैंस दिखाता है, उनकी खुद की भी देते हैं. लेकिन मैं गांव-गांव से कम अगर इन भाइयों को 10 भैंसों की रिक्वायरमेंट है तो मैं इनको 100 भैंसें दिखाऊंगा. तब ये सेलेक्ट करके तब यहाँ से भैंसें लाते हैं. इनको कम से कम हफ्ता लग जाता है, 9-10 दिन लग जाते हैं, लेकिन खूब भैंस इनको दिखाते हैं. अब क्या होता है, हरियाणा में जाते हैं इधर से, आपकी वीडियो में कई बार देखा कि हम 10 साल से रोहतक से ले रहे हैं, जिंद से ले रहे हैं, हिसार से ले रहे हैं. तो मैं उनको यही कहना चाहूँगा, अब 10 साल से उन्हीं के पास से क्यों ले रहे हो? एक बार ये नहीं कह रहा मेरे पास से ही लो, लेकिन खाली ये तो ट्राई देखो ना कि और कहाँ भाव कैसा है, क्वालिटी कैसी है. अभी मैं आपको भैंसें दिखाऊंगा, मेरी भैंसें इतने कद की हैं भाई. खुद आप भी देखते हो, बहुत गोटे घूमे हैं, आप भी खुद अपने एक्सपीरियंस से बता सकते हो. तो इसी हिसाब से मेरी यही खासियत है भाई, गांव टू गांव जाके मेरा भाई है बड़ा जो दिलाता है, मैं और ये इधर उधर का काम संभालता हूँ जी. ठीक है ना सर. तुम्ही यांच्याकडून म्हशी खरेदी केलेल्या, तुम्ही पण केलेल्या, तुम्ही पण केलेल्या, तर काय अनुभव सांगतो आणि ह्यांची कशी वाटली तुम्हाला सर्व्हिस वगैरे किती? तर ते म्हशी घेऊन देतात आणि आपल्या मर्जीनुसार घेऊन देतात. अशी बळजबरी करत नाही, हीच म्हैस घ्या असं. आणि व्यवस्थित रेटमध्ये घेऊन देतात. एकंदरीत 2 टाइम दूध काढून वगैरे सगळं पूर्ण पटली तर आपण घ्यायची, नाही तर ते काय बळजबरी करत नाही. खात्रीशीर तुमचा काय अनुभव सांगतो आणि तुम्ही कधीपासून घेता त्यांच्याकडून? त्यांच्याकडून आता पाठीमागच्या वेळेस मी एका ट्रिपला आता त्यांच्याकडून 10 म्हशी खरेदी केल्या त्यांच्याकडे. आम्ही हरियाणाला म्हशीचा व्यवसाय चालू केला. ही माझी मेवणी आणि यांच्या बरोबर असल्यामुळे मी म्हशीचा व्यवसाय चालू केला. परंतु मी गुजरातच्या म्हशी घेत होतो, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने पडतळ पडत नव्हती. म्हणून यांनी मला सांगितलं हरियाणाला म्हशी घेऊ.
आणि मग यांचा आणि यांचा म्हणजे अशोक भाई आणि प्रवीण भाई यांचा परिचय होता. मग यांच्या परिचयामुळे यांच्याबरोबर जाऊन मी हरियाणामध्ये म्हशी घेतली. हरियाणामध्ये गेल्यानंतर आपल्या गावापासून 2000 किलोमीटर अंतर लांब आहे आणि तिथं गेल्यानंतर आपली राहायची आणि आपली सगळी व्यवस्था यांच्या परिवारामध्ये अगदी घरगुती व्यायती पाहुण्यासारखी त्यांनी आमची व्यवस्था केली. हा महत्त्वाचा मुद्दा. सर्वात पहिलं इतक्या लांब गेल्यानंतर आपली व्यवस्था आणि त्यानंतर एक म्हैस घ्यायची असेल तर आपण 10-20 म्हशी पाहून त्याच्यातून एक म्हैस सिलेक्ट करणार. जो प्रवीण भाईचा मोठा भाऊ अशोक भाई यांच्याकडं अशी एक पद्धत आहे, म्हैस तर आपल्याला पटली तर आपण सांगितलं ह्या रेटमध्ये 1 लाखाला म्हैस घ्यायची तर ते लाखालाच घेणार. ती 99ला 98ला कशी मिळेल हे पाहणार. परंतु ती 1 लाख 1,000 1 लाख 2,000 हे असं करणार नाहीत. ते म्हणजे आपल्याकडून जे दलालीचे त्यांना 2,000 रुपये आपण देतो ते कोणी घेतात, ते 2,000 देतात. त्याच्या व्यतिरिक्त हे आपल्याकडून एकही पैसा व्यतिरिक्त घेतला जात नाही. म्हणजे याचा अर्थ आपली महाराष्ट्रीयन माणसाची किंवा म्हशी घेणाऱ्या गेलेल्या माणसाची कस्टमरची ती लूट त्यांच्याकडे होत नाही. आणि त्यांच्याकडं हर एक प्रकारच्या आणि क्वालिटी भरपूर प्रमाणात ते म्हशी दाखवू शकतात आपल्याला. त्यांची तिथं त्यांच्या परिसरामध्ये चांगली ओळख आहे आणि चांगल्या पद्धतीचे ते व्यापारी असल्यामुळं त्यांची त्या ठिकाणी चांगली आहे आणि त्याच्यामुळे ते क्वालिटीचा माल आपल्याला घेऊन देतात. आता काय शेतकरी कसे करतात, इथून तिथं म्हशी आणायला जातात, तिथून म्हशी कशा खरेदी करतात ते आपल्याला माहीत नाही, पण खरेदी करतात आणि इथं आल्यानंतर तिथं 20 लिटर जर दूध देत असेल तर ते 20 लिटर न देता कमी दूध देतात त्या म्हशी. तर याचं काय कारण असू शकतं आणि तुमचं तसं झालंय का? नाही, आम्ही त्यांच्याकडे म्हशी घेतल्यानंतर 4-4, 5-5 वेळा त्या म्हशी पिळून घेतलेल्या आहेत. ज्या म्हशीला 16 लिटर दूध आहे आणि त्या म्हशीला 16 लिटर दूध आहे, ह्या म्हशीनं आम्हाला इथं आल्यानंतर 16 लिटर कदाचित गाडीमध्ये बाय रोड येताना त्रास होतो म्हशींना. 1-2, 8 दिवस 15 दिवस ते थोड्याशा दुधावून कमी होतात 2 लिटर, परंतु इतकं काय कमी होत नाही. परंतु त्या 16 लिटरची कदाचित तिथं 16 लिटर काढलं तर इथं ती 17 सुद्धा देऊ शकते. कारण आपला चारा महाराष्ट्रातला चारा त्यांच्याकडे गावाचा गावंडा वगैरे सुका चारा दिला जातो आणि आपल्याकडे ऊस म्हणजे सुपर नेपियर गवत आणि मका वगैरे आपण देतो आणि खोराकामध्ये आपल्याकडे सरकी पेंड आणि चुनी देतो. त्याच्यामुळं आपल्याकडे म्हशी पावरने दूध देतात. असा काय प्रॉब्लेम येऊ शकत येतच नाही. जरी कमी जास्त झालं तर 1-2-3 लिटर न होता 2-3 लिटर कमी जास्त तसं वातावरणावर सुद्धा 1-2 लिटर कमी जास्त होतं, परंतु म्हशी लेवल धरून चालतात. आणि हरियाणाच्या म्हशींची खासियत आहे की म्हणजे जींद आणि तो परिसर आहे तिथं ज्या म्हशी घेतल्या त्या म्हशींची खासियत आहे दीर्घकाळ त्यांची दूध देण्याची क्षमता आहे आणि क्वालिटीचं दूध देतात. गुजरातमध्ये मी म्हशी घेत होतो, माझ्याकडे गुजरातच्या सुद्धा म्हशी आहेत, परंतु त्या म्हशींची फॅट आणि गुजरातच्या हरियाणाच्या म्हशींची फॅट याच्यामध्ये फार मोठा तफावत आहे. म्हणजे रेटमध्ये कमीत कमी 10 ते 15 रुपयाचा फरक पडतो. दुधाची क्षमता पण कमी आहे का? दुधाची गुजरातच्या म्हशींची दुधाची क्षमता कमी आणि फॅटची क्षमता कमी. त्याच्यामुळे म्हशी हरियाणामध्ये घेतल्या पाहिजेत आणि विश्वासाने घेतल्या पाहिजे. विश्वासाने घेण्यासाठी त्या ठिकाणचा आपल्या घरापासूनच्या अंतराचं 2-1,000 किलोमीटरचं अंतर येते आणि तिथं विश्वासाचा माणूस असावा म्हणून आम्ही ते न्यारा डेअरी फार्म यांची निवड करतो. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर सगळ्या गोष्टीची म्हणजे फसवणूक आणि कुठल्या प्रकारची आपली लूटमार होत नाही. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आमचा विचारायचा आहे, जे नवीन व्यवसायाकडे ह्या वळत आहेत आणि त्यांना हा व्यवसाय करायचा आहे त्यावेळेस म्हशी खरेदी हा मुद्दा येतच असतो. तर त्या म्हशी खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे? म्हशी खरेदी करताना तिची खालची म्हणजे ऑर्डर क्वालिटी ही प्रथम पाहिली पाहिजे आणि म्हैस इकडे आल्यानंतर परत जर आपल्याला सेल करायची असेल तर तिची शिंगाची एक क्वालिटी म्हणजे छोट्या शिंगाची म्हैस निवडली पाहिजे आणि जेणेकरून हाईट आणि पूर्ण मापाची म्हैस मोठ्या मापाची असेल तर ती दूध देण्यासाठी अगदी व्यवस्थित असते. तिच्यापासून होणारं अपत्य पारडू बिरडू ते अगदी मजबूत होतं. त्याच्यामुळं म्हैस घेताना 2 रुपये थोडे वाढावे गेले तरी चालेल, पण म्हैस त्या मापाची घेतली पाहिजे. सर जी आपको ये पूछना चाहता हूँ कि तुम्हारे यहाँ जो बफेलो रहते हैं वो ब्रीड में काम रहता है क्या, कैसा भी मतलब क्या रहता है वो जी फिलहाल बताऊँ अब ब्रीड वगैरह का तो रह गया नाम बहुत कम ही भैंस मिलती है हमारे उधर. अभी क्या है लोग इधर उधर से भी भैंसें लाने लगे, यूपी में भी घुसने लगे, उधर राजस्थान में भी घुसने लगे, पंजाब में भी घुसने लगे. ब्रीड तो बहुत कम मिलती है. अब बोल देते हैं 18 लीटर है 20 लीटर है, खाली ये मुंह से बोलना आसान है, दूध तब निकलता तब मालूम चलता भाई वो कितना दूध है क्या है. तो ये खास बात है. खाली जो भी नए भाई जा रहे हैं, मैं मेरी नहीं कह रहा कहीं से भी जा रहे हो कि ये 18 देगी 20 देगी ना, कोई मतलब नहीं. हाँ ये है कोई कच्ची भी आई हो 4-5 दिन की भी आई हो, अगर उसमें 11-12 भी लीटर है तो वो देगी.
अभी भाई हैं, सारी लोकल किसान लोगों से दिलाता हूँ, सारी 10-10, 12-12 लीटर देती हैं वहाँ। ये बोलते हैं वहाँ डबल मारेंगे, क्यों मारेंगी? लोकल किसान होता है, फ़ायदा बता रहा हूँ मैं आपको कि क्या फ़ायदा लोकल वहाँ से लेने का। किसानों की होती है, कभी फीड वगैरह नहीं खाई होती, सूखा घास फूस खाती हैं, अभी इधर आके फिर उनको फीड मिलता है, तो वो ऑटोमेटिक भाई दूध डबल मार देती हैं। ये खास बात है। अब एक ही जगह जाने पे क्या है, उनको ये नहीं मालूम होगा। अभी फ़िलहाल 1 हफ्ते पहले की बात बता रहा हूँ, अभी ये लगे हुए थे नवरात्रों से पहले, ये क्या था, श्राद्ध ये भी चल रहे थे, तो उनमें कोई भी भैंस नहीं ले रहा था, उधर हमारे लोकल के भी और जो बाहर बेचते हैं वो भी। तो भैंस बिल्कुल मंदी आई हुई थी, लेकिन जो हर टाइम वो एक ही के पास जा रहा है उसको थोड़ी ना मालूम चलेगा, वो तो उसी रेट में जाएगी उसकी। तो हमें घूम फिर के ये देखना चाहिए, आप पैसे देकर ले रहे हो तो आप कहीं से भी ले सकते हो। बहुत ज़्यादा कॉल्स ऐसे भी आते हैं, भाई उसने मेरे साथ ऐसे गलत किया, ज़बरदस्ती भी भैंस देते हैं, अरे कोई नहीं इसमें थोड़ी आंचल में दिक्कत है, ठीक हो जाएगी, वहाँ जाकर वो खाली 3 थन की भैंस हो जाती है। बहुत आधे भाई आ नहीं पाते, कुछ को ये लालच मिल जाता है कि भाई तेरा उधार कर लूँगा मैं कुछ, वो सोचते हैं उधार हो गया, 1-2 लाख का उधार करेगा, वो बहुत खुश होते हैं। मैं बोल दूंगा नहीं मेरा भाई नगद में चलेगा, वो मेरे पास नहीं आएंगे। लेकिन उनको ये बात मालूम नहीं है, वो 1-2 लाख की उधार कर रहा है ना, तो वो उसको इतनी महंगी भैंस पड़ रही है। वो अननोन बंदे को कौन कर सकता है उधार? वो 1-2 लाख पहले खुद के खा के तब वो उधार करता है, सट्टा लगाता, आएंगे तो आएंगे, नहीं तो ठीक है। ये बात है मेरे भाई। वो उनको महंगाई, अभी मैं उनको वो 13-14 लाख की गाड़ी ला रहे हैं, कोई 12 लाख की, मैं 10 साढ़े 10 में बना रहा हूँ, उनको वो भी नहीं जमेगी। और भैंसें उनसे बड़ी। एक होता है वहाँ मैं आपको दूध दिखाऊँ, यहाँ पे किसी भाई को भी ये लगे दोनों टाइम का दूध देखो, 17-17, 18-18 लीटर नहीं दे रही हूँ भैंस। पिछले साल की वो भी 3-3, 4-4 लीटर अभी भी दे रहे हैं। ये ज़बरदस्ती छोड़ेंगे उनको कि नहीं अभी तुम्हारा 7-8 महीने यही ज्ञापन हो गई है, अभी रहने दो। हाँ, तो ये बात है मेरे भाई, एक ही जगह ना लो। और एक दूसरी बात है, मैं कई बार करनाल की भी वीडियो देखता हूँ, करनाल से, करनाल ओनली मेरे भाई काऊ के लिए फेमस है, करनाल ओनली काऊ के लिए फेमस है। तो वहाँ के क्या कहते हैं, हाँ आ जाओ भैंस भी दिला देंगे हम। वहाँ की भैंस सारे 3-4 महीने ही दूध दे पाती हैं। थोड़ा है उधर करनाल वाले भाइयों को बुरा लगेगा इस बात का, लेकिन वो मैं ठीक बात है मेरे भैया, जो असली वही बता रहे हैं। हाँ वही बता रहा हूँ, बाकी मैं मेरे एरिया की नहीं वो ज़्यादा प्रसिद्धि करूँगा। खाली आप हरियाणा में और कहीं से भी ले लो, भैंस अच्छी मिलेगी, खाली दिलाने वाला बढ़िया होना चाहिए, सारे काम बढ़िया होना चाहिए, तब जाके बनती है भाई। अब गोटे बड़े बना लिए, जैसे अब इधर बहुत सुंदर सुंदर गोटे देखता हूँ मैं, लेकिन भैंस वही कबाड़ आ जाता है, उनका कोई फायदा नहीं होता। असली और जो दूध देने वाली बफेलो आनी चाहिए। हाँ हाँ हाँ, अब हमारा ये भी है, अब किसान से भैंस ले आए, सबसे पहले हमारी डेयरी पे आएंगी, उनका 2-3 दिन में वो इकट्ठी होंगी भैंस, अगर तब भी कोई दिक्कत हो फिर भी किसान के वापस जाती है। हाँ, ये चेक करके आप देते हो? हाँ, चेक करके तभी देते हैं भाई, क्योंकि 3-4 दिन में ऐसे निचोड़ होता है। अभी कोई सोचता है, बोलता है कि हम भी ऐसे ही कच्चे किले से लाए हैं, वो कच्चे किले नहीं होते हैं। जो डेयरी वाला होता है उसकी खुद उन्हीं के बंदों के पास भैंसें होती हैं, जैसे गांव में हम खुद दलाल हैं, ऐसे दिलाते भी हैं, जैसे जींद वालों को हम खुद दिलाते हैं, और हमारे वो गांव से दिलाते हैं। और ये तो है नहीं कोई कंपनी में बनती हैं भैंसें, तो हम गांव वाले ही उनको दिलाते हैं। तो वो दिलाई, वो जींद मार्केट में गई या कहीं भी गई, जो आगे गाड़ी भरता है, तो वो किस लिए घूम रहा है, 2 रुपये के लालच में वो भी है, तो भैंस महंगी हुई ना। एक डायरेक्ट हमसे लें, हम किसान लोगों से दिलाएं, तो वो भी फ़र्क आया भाई। तो यही बात है। और हम जैसे हमारे बांध के वो भैंस किसी को बांध के हमें बोल देंगे ये रेट मांगने का है, वो सोचेंगे बाहर का करा कि ये तो कच्चे ही किले पे है, ले हो इसे। नहीं होता भाई, वो सारे ही उनके आदमी होते हैं। कई होते हैं एक भैंस के लिए आपको 40-40 किलोमीटर घुमाते हैं। मेरा इन भाइयों से पूछ लो, 40 किलोमीटर के बीच में जितने भी गांव आते हैं ना, क्यों गांव तो 2-2, 3-3 किलोमीटर पे आते हैं, हर एक गांव में इनको भैंस 10-10 भैंस देखने को मिलती हैं। कहीं भी हाथ लगाओ भाई, वहीं से भैंस मिलेगी। तुम्हाला तसा काय अनुभव जाणवला का? ह्यानी काय म्हणतात माहिती आहे का, तिथे गेल्यानंतर जास्त फिरवलं जातं, पण ह्यानी जे फिरवलंय ते
जास्त मशीनसाठीच फिरवले. यांचं लोकल कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी जास्त असल्यामुळं त्यांना माहिती असते कोणत्या परिसरामध्ये. आपण त्यांना सांगितलं समजा आपल्याला 1 लाखाच्या सामान्य म्हशी घ्यायच्या, मग त्यांना माहिती आहे कोणत्या भागात गेल्यानंतर लाखाच्या भावाने म्हशी आपल्याला त्या मापाचे मिळतील, ते आपल्याला तिकडे नेणार म्हणजे जास्त फिरवणार नाही. परंतु आपल्याला जर पसंत झाली नाही तर ती म्हैस ते आपल्याला बळच देत नाही, घ्या म्हणत नाहीत किंवा बळच देत नाही. बरोबर. आपल्या पसंतीप्रमाणेच म्हशी त्यांच्याकडे मिळतात. ये खासियत है त्यांची. आपको मैं ये बात पूछना चाहता हूँ कि तुम्हारे यहाँ का जो बहुत लोगों को मेरे पे कॉल भी करते हैं बंदे जी, वहाँ क्या फ्रॉड होता है, मतलब क्या असली में क्या फ्रॉड होता है? फ्रॉड असली में ये होता है भाई, देखो सब मैं नहीं कहूँगा, 10% लोग होते हैं, कुछ इंसानियत भी होनी चाहिए, ठीक है ना। ठीक है भाई, 2 रुपए सब कमाते हैं, सब अपने लालच के लिए घूम रहे हैं, ठीक है। अभी जो नए नए आते हैं उनको ये नहीं मालूम होता, पहले तो फुल नॉलेज होनी चाहिए धंधे के बारे में, तभी स्टार्ट करना चाहिए, हैं। एक उनको ये नहीं मालूम होता ज़्यादा ज़्यादा दिन की ब्याई दे देंगे। मुंबई से मेरे को कस्टमर आया था जिसने करनाल से भैंसें ली थी, तो उसकी महीने 2-2 महीने की जो ब्याई हुई है वो भैंसें दे रखी, इतने बड़े बड़े बच्चे हो रखे उन्हें कुछ। और तो और उनकी ये देखिए जो गाड़ी होती है, वो बंदे बोले मेरे को, हमारी जब गाड़ी आई उनकी भैंस चढ़ाने के लिए, बोला मिट्टी भी है गाड़ी में। मैं क्या मिट्टी तो होती है सफ़र में, उनको बोला उसने तो मिट्टी भी नहीं डाली थी। खाली 2 दिन में मुंबई पहुंचा दी गाड़ी, जिसमें 4 दिन लगते हैं। तो क्या वो है मेरे भाई, वो बात है। हाँ। तो क्या रेट चल रहा है उधर बफेलो का? रेट चल रहा है मेरे भाई, आप अच्छी भैंस तगड़ी लोगे, मैं तो यही मानूंगा अच्छी तगड़ी ही भैंस लेनी चाहिए। ऐसी तो आपके लोकल ब्रीड भी है इधर, जो 7-7, 8-8 लीटर दे देती है और अच्छी उसकी भी है, लेकिन जानदार भैंस लेनी चाहिए, क्यों सफ़र में भी मार ना खाए, ना कभी बुढ़ी लेनी चाहिए। तो 12-14 लीटर जो हमारे उधर देती हैं अच्छी हट्टी कट्टी भैंस, कोई 90 में भी बन जाती है भाई। लोकल कहीं कहीं से लेने का यही फ़ायदा है, किसी को मजबूरी होता है एकदम बेच देता है, तो वो अपने को वो भी कम में मिल जाती है कई बार। और कई बार 2 रुपए ज़्यादा भी लगाने पड़ सकते हैं अच्छी क्वालिटी के, 90 का, 1 लाख का, 1,10 का, जो ये फिर अपने 1,10 की, 1,15 की आ जाती है, ये बिल्कुल टॉप क्वालिटी में आ जाती है भाई, जो आज भाई के घर पे 17, 18 लीटर दूध दे रही हैं। तुम्ही जे ह्यांच्याकडून म्हशी आणल्या त्या काय किमतीने आणल्या आणि त्या किती दूध देतात तिथं? आम्ही 83,000पासून 1,10,000, 1,15,000पर्यंत 25पर्यंत आणल्या. पण ती जी क्वालिटीची म्हैस घेतली तिला 18 लिटर दूध निघलं, काहींना 17 निघलं. जी 83ला घेतली तिने 14 लिटर 13 लिटर दिले. आणि आता त्या म्हशी कशा आहेत, तिकडून येत आहेत इथं, त्याने राज्य सोडून येतात, म्हणजे 2000 किलोमीटरनं आपल्या महाराष्ट्रात येतात, तर त्यांना सेट करण्यासाठी तुम्ही काय करता आणि त्या लगेच आपल्या वातावरणात सूट होतात का? नाही तर थोडा दिवस घेतात. त्यासाठी काय करता तुम्ही त्यांना इथं आल्यानंतर? थोडासा आहार सुरुवातीला कमी दिला जातो त्यांना, आणि नंतर आहार त्यांना जसं की टप्प्याटप्प्याने वाढवला जातो, मग त्याच्यामुळं मग दबती नाहीत, कंटिन्यू त्या दुधावर बरोबर राहतात. जो नए बंदे तुम्हारे यहाँ आने वाले हैं, मतलब जिसको बफेलो खरीदनी है, तो उसका आप सलाह क्या देंगे उसके लिए? मैं तो भाइयों को यही कहूँगा, आप पैसे लगा के ला रहे हो, कहीं से भी लो, आपकी चॉइस होती है। मेरे पास आते हो तो भाइयों दिखाऊंगा, 10 भैंसे ले रहे हो 50 भैंसे दिखाऊंगा, 100 बार पसंद आती हैं तो लेने का, नहीं तो भाई अपना जहाँ आपका और चॉइस, लेकिन चॉइस रखनी चाहिए। ये नहीं कि एक ही जगह बस वहीं से लेंगे, चाहे कैसी भी हो वैसी ले आए ना, उसका कोई फ़ायदा नहीं होता। फिर वो एक बार लेके इधर पूरा साल फिर वो दिमाग खाएंगे, बिल्कुल धंधे से ही मन उतर जाता है, उसका कोई फ़ायदा नहीं होता। तो जहाँ भी जाएं ठीक तरह उनका रेट भी देखें भाई, कहाँ कैसी मिल रही है। एक रेट सुन के ही भाग जाते हैं, ठीक है भाई रेट वहाँ अच्छा मिल रहा है, फिर वो क्वालिटी में दिक्कत होती है, दूध रोक देते हैं। कईयों की वीडियो में आते हैं, भैंसों के ये आंचल होते हैं ना, वो ऐसे पोसे रहते हैं। क्यों पोसे रहते हैं? जो 7-8 दिन की भी ब्याई होगी उसके भी माना खीस में है, जो उनके पोसे रहेंगे, लेकिन वो क्योंकि वो टाइम लगाते हैं भाई, हाँ कस्टमर को पागल बना देते हैं बिल्कुल। तो थोड़ा सोच समझ के ओकना, मेरे पास जो भी आए भाई अपना सवार अपना पसंद आए। मैं तो इनको इसलिए यहाँ वीडियो मैंने खुद वो करवाया भाई कि अभी मैटर करता है यहाँ दूध निकाले, वहाँ चाहे कितना ही निकाल रही हो, क्या वो करना है। अगर कस्टमर के नहीं निकाला तो उसने क्या फ़ायदा, उधर चाहे 20 लीटर तोल के दिखाया हो। तो यहाँ भाई
अभी भाई को ना तो बेचनी है ना तो इनका दूध का काम, किसी को भी हो 17-17, 18-18 लीटर इनके अंदर सभी भैंसों में दूध है जी। लेकिन भाई भाव लगा के लाए हैं और खुद काम करते हैं जी। ये नहीं है कि सारा लेबर पे छोड़ दिया, कर रहे हैं, संभाल रहे हैं, 1-1, 2-2 दिन में गोटे पे आ रहे हैं ना। खुद करोगे तब जाके इसमें प्रॉफिट आएगा भाई। और एक जिसके पास खुद घर का जमीन होता है, खुद घर का हरा चारा है, उसमें प्रॉफिट है भाई। अब सभी कुछ माल खरीद के ले रहे हो आप, हरा चारा भी, फीड तो ऑटोमेटिक सभी खरीदते ही हैं, तो उसमें कुछ नहीं बचना भाई। ना तो इतने दूध के भाव, हाँ हमारे दूध का भाव 70 भी है, फिर भी नहीं बचता भाई। तो यहाँ तो हाँ यहाँ तो और भी कम है। जिसको बफेलो में काम करना है तो हाँ। उसके लिए थोड़ा यहाँ मतलब जो खर्चा बचता है वो बचाना चाहिए। हाँ वो बचाना चाहिए। हाँ, दूसरे और को- हाँ खुद की जमीन भी होनी चाहिए, तभी मजा है इस चीज में भाई। ठीक है ना। और आपने महाराष्ट्र में कहे कहे बेचे, किधर हाँ। किधर बेचे? महाराष्ट्र में देखो, मैं ऐसे नहीं बताऊंगा कि मेरी इतनी भैंस वहाँ आ गई हो। कोई भी भाई फोन करके, वो तो कहीं का भी हो सकता है भाई, कि आपने इधर भेजा हो, नासिक भेजा हो, मालेगांव भेजा हो, अपने इधर पुणे में भेजा हो, औरंगाबाद भेजा हो, तो मैं हर जगह आपको बंदा दे दूंगा। अब हर जगह वीडियो तो बनाया जाएगा नहीं। आगे मैं ये भी कोशिश करूंगा जहाँ माल आता है तो मैं वहीं वीडियो बनाऊं, ताकि यार कस्टमर खुश दिखे। ये एक्चुअली बात दिखानी होती है। राइट राइट, हाँ बात है। तो कोई भी कहीं भी हो, मैं बात कराने तैयार हूँ। खुद भैंस जाके देख सकते हो भाई। नहीं बाकी मैंने कभी कहीं वीडियो नहीं बनवाया, कुछ नहीं करवाया, लेकिन खाली यहाँ इसलिए है, खाली समझाने के लिए Right. कि थोड़ा ये नहीं है एक ही जगह आप बंद के रहो, वहीं से भैंस लेनी है, वहीं आगे आगे गाँव उन्हीं में से एक ही किले से ले रहे हो ना। हर जगह एक टी-शर्ट लेते हैं, वहाँ भी हम 2-3 दुकान देख के ही लेते हैं। और ये तो मेरे भाई लाखों की बात है। राईट राईट। तर सर तुम्ही शेवटचा ह्या व्यवसायाविषयीचा शेतकऱ्यांना एक सल्ला, आणि तुम्ही या व्यवसायामधून किती कमवू शकताय, किती कमवताय आता, हे एक त्यांना सांगा. साधारण व्यवसाय करताना एक 30-40% पैसे उरतात. आपल्या घरचं खायला चारा असला तर त्या प्रमाणात, आणि थोडा भांडवली व्यवसाय आहे त्याच्यामुळे खर्च जास्त येतो. कमीत कमी हरियाणावरून म्हैस आणायचे म्हटले तर 1 लाख 10,000 15,000 इथे येऊन चांगल्या टॉप क्वालिटीच्या म्हैस घेतल्या, म्हशी घेतल्या तर 21 पडतात. आणि साधारण 10 म्हशीची गाडी घेतली तर 1,20,000 पर्यंत जातात. त्याच्यामुळे धंदा चांगला आहे केला तर प्रॉफिट पण भेटतं, एवढा प्रॉब्लेम नाही. कारण आता तुम्हाला किती प्रॉफिट भेटते? साधारण आता माझ्या 40 म्हशी तर 1,00,000-1,15 लाख रुपये उरतात सगळं खर्च अडचण. तर शेतकरी बंधूंनो, दुग्ध व्यवसाय हा कसा आहे, स्वतः उतरलं पाहिजे, त्यामध्ये स्वतः कष्ट करायची तयारी पाहिजे, आणि त्यानंतर दुसऱ्यावर जर तुम्ही अवलंबून राहिला तर हा व्यवसाय तोट्यात जाण्याचा. कारण स्वतः ह्या फील्डमध्ये असेल तरच थोडाफार नफा राहू शकतो, आणि काही गोष्टी अशा असतात प्रत्येक व्यवसाय कोणताही करा प्लस मायनस राहणार आहे. आता तुम्ही हा व्यवसाय कधीपासून करताय? आता मी हा व्यवसाय 3 वर्षापासून करतोय. आता तुमचा काय शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा आहे ह्या व्यवसाय? याच्यामध्ये स्वतः कष्ट करण्याची तयारी ठेवायची. स्वतः कष्ट केल्यानंतर समजा एका इंजिनियरच्या पगारापेक्षा सुद्धा जास्त पैसे आम्ही कमवू शकतो. बरोबर. म्हशीच्या व्यवसायातून जास्त कमवू शकतो, पण कष्ट थोडेफार आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे फारच कष्ट आहेत असं नाही, पण सकाळी उठलं 2-3 तास कष्ट केलेच पाहिजे, आणि त्याच्यानंतर फक्त देखरेख व्यवस्थित नियंत्रण ठेवलं तर एक इंजिनियर शिक्षण करेपर्यंत आणि इंजिनियर नोकरी लागेपर्यंत 20-25 लाख रुपये त्याचे निघून जातात. 25 लाख रुपये व्यवसायात गुंतवले तर आता 70-75 हजार रुपये महिन्याला मिळतात. मग एक इंजिनियरच झाल्यासारखे आपण शेती करणारा मनुष्य, आणि एवढा बेनिफिट मिळाला याच्यापेक्षा काय पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा ह्या व्यवसायामधला हा मुद्दा आहे की इथं तुमच्यावरचा कोण बॉस नाहीये, नाही, तुम्ही स्वतः मालक आहे. इथं जरी तुम्ही मलकी कापड घालून इथं आला तर तुम्हाला कोणी जरी म्हणलं तर मालकच म्हणणार आहे, थोडा इथं कामगार आपण होणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, आणि ते सुख खरं आहे. उद्या आपण कुठे जरी कामाला गेलो तर तिथे एक आपल्या डोक्यावर टेन्शन असणार, बाबा तो काय म्हणेल, पण इथं जरी आपण थोडा उशीर केला, दुसऱ्याची ताबेदारी राहते, इथं दुसऱ्याच्या ताबेदारीचा विषय नाही. आपल्याला वाटलं थोडं सवून झाले झोपायचे, आपण 2 तास आराम करू शकतो. इथं कोणाची म्हणजे बंधन नाही, आणि स्वतःच्या शेतीमध्ये कष्ट करायचे आणि ते करायला आनंदाने करतो माणूस. बरोबर. याच्यामध्ये जर बेनिफिट समजा मिळायला लागला, 2 रुपये मिळायला लागले, तर आज समजा मला 50,000 मिळाले, मला असं वाटतं 75,000 कसे राहतील, मी त्याच्याकडे त्या दिशेने वाटचाल करतोय, प्रयत्न असतोय. अजून कसं वाढेल हे आपण पैसे मिळाल्यानंतर. आता काय लोक असं असतात की त्यांना लगेच 40 मशीनचा गोठा व्हावा वाटतं, बरं ते तसं करणं तुमचं काय मत आहे? ते शक्य नाही, आणि ज्यावेळेस एकदमच माणूस मोठा व्हायचा प्रयत्न करतो ते त्यावेळेस ते शक्य नाही, आणि थोड्या थोड्यातूनच ते मोठं केलं पाहिजे. आणि ते साचल्यानंतर आहे का माणूस त्याच्यामध्ये पडला, 10 म्हशी घेतल्या तर माणूस 50
50 करू शकतो, परंतु 50 घेतलं तर त्याच्यात 10 व्हायला वेळ लागत नाही. बरोबर बरोबर. हा, कारण तोटा हा ज्यावेळेस आपल्याला समजतो सुरुवातीला त्यावेळेसच आपण तो सण करू थोड्यातून मोर जातो आपण व्यवसायात आणि आपल्याला थोडी आयडिया येते याच्यात काय केलं पाहिजे, याला औषध उपचार काय केला पाहिजे, याला खोराक काय दिला पाहिजे, याला चारा काय दिला पाहिजे. आयडियाने आपण पुढे जातोय स्टेप बाय स्टेप, एक एक पायरी वर गेल्यानंतर आपण यशस्वी तिथपर्यंत पोहोचू शकतो. परंतु एकदमच मोठा व्हायचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही. आता आजचा व्हिडिओ आपण खास ह्यांच्यासाठी बनवलाय, कारण आपल्यातले बरेच लोक काय करतात तिकडे जातात आणि फसून येतात इकडे, आणि तिथं काय होतं हिथं आल्यानंतर त्या म्हशी आणि ह्यामध्ये त्यामध्ये जमीन आसमानचा फरक राहतो. मग आता तुम्ही ह्या नेहरा डेअरी फार्म ह्यांना किती तुम्ही हे करा, रेकमेंड करा लोकांसाठी? कमेंट आहे लोकांना मला हे सांगायचंय, याच्यामध्ये आता व्हिडिओ मध्ये यांचा नंबर येणारच आहे आणि मिळेल, समजा प्रत्येकाला तो उपलब्ध होईल. परंतु आमच्या परिसरामध्ये पंचक्रोशीत शिरूर असेल, म्हणजे पुणे जिल्हा असेल किंवा नगर असेल, किंवा यांनी जरी आमच्याशी कधीही संपर्क झाला तरी पण यांच्याकडून कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. आणि झाली फसवणूक तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलेलो आहेत, आम्ही सुद्धा तुम्ही अनुभव घेतलेला आहे, अनुभव तुम्ही सांगू शकता. तो जो बफेलो वहाँ खरीदी किसान को उसकी क्या सुविधा रहती है इधर पहुंचाने की? सुविधा यही रहती है भाई, एक तो ट्रांसपोर्ट सही होना चाहिए, उसके बंदे सही होने चाहिए, सब कुछ उनको ये मालूम होना चाहिए क्या एड्रेस है, कहाँ से जाना है. ये कुछ ऐसे भी होते हैं जो दिक्कत देते हैं, रास्ता नहीं मालूम होता, कहीं से भी निकालते अपने. एक मेन चीज़ होती है जो भाई अपने फार्म की रीढ़ की हड्डी होती है, जो अपने काम करते हैं, तो वही काम करने वाले दो हमारे खुद के बंदे होते हैं, 2 भैया लोग होते हैं, वो साथ में आते हैं, केयर टेकर. ओके. हाँ, तो वो आदमी बढ़िया ना, क्योंकि उन्हीं के हाथ में जान है. हाँ, अगर वो ढीले चलेंगे तो फिर भैंसों को दिक्कत होगी. तो वह अपने खुद के ही होते हैं जी, अपने सही तरह फैसिलिटी से लाते हैं. और एक और बात कहूँगा मैं, हम केवल ताज़ी भैंसों का ही काम करते हैं, यही भैंस दिलाते हैं. हम कटड़िया भी दिला सकते हैं, वैसे तो गायें भी अवेलेबल है, लेकिन जो हमसे जेन्युइन काम बन रहा है ना, हम खाली वही करते हैं. तो कोई भाई कोई कटड़ी के लिए बोलेगा, गाय के लिए, तो हम और किसी का नहीं, तो भैंस दिलाते हैं भाई. पैसे के कोई दिक्कत नहीं है, लेकिन क्या होगा जो हमें तुम्हें अच्छा देना है वही दे सकते हो. हाँ भाई, वही दे सकते हैं, क्योंकि अब जिस चीज़ का अच्छे से नॉलेज है ना, अब कुछ भाई बोलते हैं कटड़ियाँ दो हमें. अब कटड़ियाँ क्यों नहीं हो कर रहे? लोकल फार्मर है, अच्छी कटड़ियाँ वो सेल नहीं करेगा. क्यों नहीं करेगा? वो सोचेगा पालकर उनको बड़ा करके बेचूंगा, जोन से में कमी मिलेगी, ब्रीड की नहीं होएगी, वो उसको निकाल देता है. और यहाँ से आपके महाराष्ट्र वाले वो ले आते हैं उनको, फिर वही दिक्कत होगी. ये बात है भाई, अच्छी चीज़ कोई नहीं देता वो बात. हाँ, तो भैंस ही का ही है, अपना भैंस ही दिलाते हैं जी. ठीक आहे सर, तुम्ही वेळ काढून मुलाखत दिली. तुमचं बी ग्रेट महाराष्ट्र चॅनल खूप खूप आभार. थँक्यू सर जी. नमस्कार.